गुड मॉर्निंग. शुद्धाज ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. मी आज माझ्या लेकीकडे आलेली आहे. सकाळ सकाळ 8:30 वाजताच आली घरचं सगळं आवरून. का तर आज माझी मुलगी जाणार होती आज ऑफिसला. तिला आता कंपल्सरी केलेलं आहे की आठवड्यातनं 3 दिवस ऑफिसला जायचं आहे. आता ती बऱ्याच दिवसांनी ऑफिसलाच गेलेली आहे. मग पिल्लू तिचं बाळ 9 महिन्याचं होतं त्यावेळेस ती गेली होती 3 दिवस सलग. पण आता जवळजवळ तो त्याला 11 महिने पूर्ण झालं, म्हणजे 12 महिना चालू झाला आहे त्याला. आणि आत्ता बोलवलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे ती आज सकाळी जाणार होती ऑफिसला. त्याच्यामुळे लवकर आलेली आहे. ती ऑफिसला गेली आहे. तिचे मिस्टर पण ऑफिसला गेले. आणि आता मी पिल्लू झोपलेलं आहे. आता विराज झोपलेला आहे, तुम्हाला दाखवते. का त्याला खूप शांतता लागते. थोडा जरी आवाज आला ना लगेच उठून बसतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी हळूच दरवाजा उघडून दाखवलं आहे. आता आज आहेत विरांश आणि आजीची मस्ती दिवसभर. आमच्या दोघांचीच गाठ आहे. चला तर मग तुम्हाला मी दाखवते आम्ही दिवसभर आज कसे राहतो. कारण का रोज माझी मुलगी असतीच आहे. त्याच्यामुळे कसं थोडं ती त्याला पाहती, थोडं मी बघते. त्याच्यामुळे असा दिवस जातो. पण आज ती आता यायला तिला जवळजवळ 4:30-5 होतीलच. तर आज फुल टाईम आजी. पिल्लू झोपलं आहे तोपर्यंत मी आता मेथीची भाजी निवडते हळूच. हे बघा, आता बेडच्या खाली बसते आणि मेथीची भाजी निवडते. तोपर्यंत भाजी निवडून झाली माझी. अजून पिल्लू झोपलेलंच आहे. का किचन कट्टाकिरी सगळं क्लीन करून ठेवलं आहे माझ्या लेकीने. काहीच मला काम ठेवलेलं नाही आणि ठेवतही नसेल. रोज काम काही नसतं. ते आज पण तसंच केलं आहे तिने. जेवढं काम होईल तेवढं सगळं करून गेलेली आहे. आता तिच्याकडे झाडू पोछायला आणि भांड्याला बाई येईल. पिल्लू अजून झोपलेलंच आहे. तोपर्यंत म्हणलं काही काम नाही तर निवेदन भाजी निवडत बसली होती. आता पिल्लू उठायची वाट बघते. तो उठला की मग त्याला खायला घालेन. म्हणजे विरांश आता उठलेला आहे. झोप झाली पिल्लूची आता. बोगो बडे. हाय कर तू. हाय कर. हात कर नानू. हाय कर. कल करा. हाय. आता विरांश कशा कळलं आता बघा. आता बटन लावते मी. आता लाईट लावलंय. आम्ही किचनमध्ये आता पिल्लू शेवटी खाऊ करणार आहे. आता गोगल खाऊ करायचे. कशा करायचे आपण शांबडा. कशा खाऊ करायचे पिल्लूला. आता मी पिल्लूला खाऊ करणार आहे. काय खाऊ करायचे बाळाला. अगं बाई उचके लागायला लागले की. पापा पिला ना तर. पापा कोण पिलं आता. पापा पिलं माझी सोन्याने आता. हो आता पिल्लूडीला खाऊ करणार आजी. आजी आता बाळाला खाऊ करणार आहे. हो की नाही सोना. गोड पिल्लूला. आता पिल्लूला मी रव्याची खीर करणार आहे. रवा पहिला तुपात मी भाजून घेतला पिल्लूसाठी आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय आणि गूळ पावडर आणि पीनट पावडर टाकते.
आणि पिलूच्या हातात काय आहे? आमच्या पिलूच्या हातात आहे डेट पावडर. डेट पावडर, थोडी डेट पावडर टाकते. ते डेट पावडर टाकली की थोडंस गोडसरपणा येईल. थोडीशी टाकायची. हां, टाकली डेट पावडर. आणि अशा प्रकारे आम्ही पिलूला केलेली आहे रव्याची. आता ह्या खिरीमध्ये आम्ही घालणार आहे थोडंसं दूध घालणार आहे. थोडं दूध घालून पिलूला आता मी खायला देते. आमची आंघोळ झाली. बघा 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 आमच्या विलांश आता आंघोळ झाली. आमच्या विलांश आंघोळ झाली. कशो आंघोळ झाली. आता विलांशाला कशी नकले कसे करतो बघा. एवढे नकले असतात ना. आता त्याला मी दूध पितो का बघणाले पिलुली. आणि आता मग झोपून आले मी. हो की निशानो झोपायची काय गोकल कशी नकले करतो बघा बल भत शतभत करतो. शतभत द्यायचं. आमचा विरांश आता झोपेल. त्याची आता झोपेची वेळ झाली आहे. तो स्वतः गाणं म्हणतो बघा. कशी गाणं म्हणतो शोना? म्हण राजा. कसे म्हणतो तू म्हण. आजीसारखं म्हण ना. तुला येतं ना म्हणता? कसे म्हणतो तू? अशा प्रकारे आता आमचा विरांश थोड्या 5-10 मिनिटातच झोपी जाईल. आता माझा आणि विरांश असंच दिवसभर रुटीन चालू राहणार आहे. आता भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.